हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। पुण्यातील अनधिकृत बार आणि पबवर बुलडोझर फिरवा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुणे पोलीस आयुक्तांना आदेश। माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांत पाटलांचा भाजपला रामराम, शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये आज राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार। लोकसभा अध्यक्षपदाची निवड भाजपकडून बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न, ओम बिर्ला अर्ज भरणार, तर उपाध्यक्षपद न दिल्यास इंडिया आघाडी अध्यक्षपदासाठी उमेदवार देणार। राजनाथ सिंह यांची स्टॅलिन, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव यांच्यासोबत चर्चा, लोकसभा अध्यक्षपदावर एकमत करण्यासाठी प्रयत्न सुरू, सूत्रांची माहिती। विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात, 2 जुलैपर्यंत अर्ज भरता येणार, 11 जागांसाठी 12 जुलैला निवडणूक। मनोज जरांगे आणि बाळासाहेब सराटे ओबीसी आरक्षणाबद्दल चुकीची माहिती पसरवत आहेत, ओबीसी नेते मंगेश ससाणे यांचा आरोप। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दिल्लीमध्ये काँग्रेस नेत्यांची बैठक, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह महाराष्ट्रातील प्रमुख नेते उपस्थित राहणार। पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या 4 जागांसाठी उद्या मतदान, नाशिकमध्ये महायुतीचे संदीप गुळवे, महेंद्र भावसार एकमेकांविरोधात रिंगणार। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 1 मार्चपासून जुनी पेन्शन योजना लागू, 8 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा होणार। बिहार, गुजरात, राजस्थान प्रकरणांसोबतच लातूर नीट प्रकरण सीबीआयकडे जाण्याची शक्यता, लातूरमधून आणखी 2 ताब्यात। महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवण्याच्या हालचाली, गरीब महिलांना दरमहा 1200 ते 1500 रुपये दिले जाण्याची शक्यता। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरूच, किनारपट्टी भागामध्ये पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज, गणपतीपुळ्याच्या किनाऱ्यांवर लाटांचा तडाखा। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर, खाम नदीमध्ये तरुण वाहून जातानाचा व्हिडिओ व्हायरल। कोकण किनारपट्टीला वादळी पावसाचा इशारा, घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार, कोकणाला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट। बांगलादेशवर 8 धावांनी सनसनाटी विजय मिळवत अफगाणिस्तानची सेमीफायनलमध्ये धडक, अफगाणिस्तानच्या विजयानं ऑस्ट्रेलिया T20 वर्ल्ड कपमधून बाहेर। T20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, उपांत्य फेरीमध्ये भारताची धडक, ऑस्ट्रेलियाचा 24 धावांनी दारुण पराभव। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।